लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे गंगाखेडमधून। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका हा बाजारपेठेसाठी नावाजलेला तालुका असून आजूबाजूच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर लोक खरेदी आणि विक्रीसाठी येत असतात। त्याचबरोबर हजारोंच्या संख्येने येथील बस स्थानकातून प्रवासी प्रवास करीत असतात। त्या अनुषंगाने बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी होत असते। यामुळे या ठिकाणी दर दिवशी भांडणे होत असतात। बस स्थानक प्रशासनाकडून कुठलेच नियोजन होत नसल्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत। अशातच भुरट्या चोरीच्या आणि हाणामारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। या परिसरात पोलीस चौकी होणे गरजेचे आहे। अशा घटना घडत असताना येथे पोलीस प्रशासनातर्फे एकही कर्मचारी उपस्थित नसतो। त्यामुळे अशा घटना कमी न होता वाढत चाललेल्या निदर्शनास येतात। अशीच घटना दिनांक 6 जानेवारीच्या दुपारी 3 ते 3:30 दरम्यान घडली आहे। त्याची सविस्तर माहिती अशी की गंगाखेड बस स्थानकातील प्रवासी सोफियान खान सिराज खान राहणार बरकतनगर हे एका गुन्ह्यात फिर्यादी आहेत। त्यांच्याबरोबर एक साक्षीदार पण होता। ते या कामाच्या अनुषंगाने पुढे प्रवास करण्यासाठी बसमध्ये दिनांक 6 जानेवारी दुपारी 3:30 वाजता बसमध्ये चढत असताना दोघा इस्मांनी मिळून फिर्यादीस व साक्षीदार यांना मारहाण केली। या प्रकरणी दिनांक 10 जानेवारी रोजी 2 जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हा बसमध्ये चढत असताना प्रवाशाने फिर्यादीची कॉलर पकडून बसच्या खाली ओढून फिर्यादीस तू मला ओळखतोस का असे म्हणून मला व साक्षीदारास चापटबुक्क्यांनी छातीवर पोटावर मारून मुका मार दिला। साक्षीदारास हातात दगड घेऊन डोक्यात पाठीमागे मारून जखमी केले। तसेच चावीला लावलेल्या लहान कटरने साक्षीदार याचे डाव्या फासुळीच्या खाली मारून जखमी केले। शिवीगाळ करून जखमी केल्याची तक्रार सोफियान खान सिराज खान याने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली। पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांच्या आदेशाने सदरील तक्रार दाखल करून दोघांवर फिर्यादीस व साक्षीदार यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस रेंगे हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत। या घटनेत परस्पर फिर्यादीवरून दोन्ही गटावर गुन्हे दाखल केले आहेत। घटनेच्या दिवशी व घटनेच्या 4 दिवसांनंतर असे वेगवेगळ्या दिवशी परस्परांवर मारहाणीचे गुन्हे दाखल झाले आहेत। पोलिसांच्या दुर्लक्षाने बसस्थानक परिसरात गुंडगिरी वाढली आहे। प्रवाशांना मारहाण करून महिला व विद्यार्थिनीस छेडछाड करण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत। पोलिसांची वचक कमी झाल्याने गुंडांनी डोक्यावर काढले आहे। यामुळे पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशी जनतेकडून मागणी होत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।